अनेक दिवसापासून लाडक्या बहिणींची जी काही प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे. अखेरीस याद्या येण्यास सुरुवात झालेली आहेत. जुलै ऑगस्टचा हप्ता वितरणासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. यादी आली आहे, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहे आणि तुम्हाला जर जून महिन्याचे पैसे मिळाले असतील तरीही तुम्हाला जुलैचे पैसे मिळणार का नाही या संदर्भात व्हिडिओ लगेच बघूया. कारण लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 100% खात्रीशीर अपडेट आपण आपली योजनेयात्रा चॅनल व पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला होत्या त्यांना प्रतीक्षा होती की आपल्याला आता 1,500 रुपये येणार आहे व या संदर्भात जी.आर. सुद्धा 12 ऑगस्ट रोजी आलेला आहे. पण आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जे काही पत्रकार परिषदेनंतर किंवा पत्रकारांसोबत संवादानंतर लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा घट झालेली आहे ते दिसून येत आहे व त्यांनी अपात्रचे कारणे आणि एकूण लाभार्थ्यांची संख्या या संदर्भात देखील माहिती दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला वाटत असेल जूनमध्ये आम्हाला पैसे मिळाले आहेत, म्हणजेच जूनमध्ये आम्ही पात्र होतो व आता लाडक्या बहिणींना 1,500 रुपये तुम्हाला जुलै महिन्याचे देखील येणार आहे किंवा ऑगस्ट हप्ता देखील येणार आहे. तर इथे गैरसमज आहे, कारण जे काही लाडक्या बहिणींची पडताळणी प्रक्रिया आहे ते जोरदार सुरू झालेली आहे. तर ई-के-वाय-सी पूर्ण न केलेल्या इथे जवळजवळ 62 लाख लाडक्या बहिणी असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमची देखील ई-के-वाय-सी प्रक्रिया ही जी वेबसाईट दिसत आहे त्यावरती जर झाली नसेल तर तुम्हाला अपात्र करण्यात आलेले आहे व हा आकडा समोर आलेली आहे. म्हणजेच ही यादी आलेली आहे ज्यामध्ये फक्त त्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत ज्यांची ई-के-वाय-सी पूर्ण झाली आहे व ई-के-वाय-सी पडताळणी नंतर तुम्ही पात्र झालेल्या आहात. जवळजवळ 92 लाख लाडक्या बहिणीची नावे येत आहेत, पण हे 1 कोटीच्या आसपास आकडा गेलेला आहे. कारण 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळत होते व सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळत होता. कारण ज्यावेळेस इलेक्शन होते त्यावेळेस सगळ्याच लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते व अर्ज केल्यानंतर आता सध्या पडताळणी प्रक्रिया हळूहळू सुरू आहे व त्या पडताळणी प्रक्रियेमध्ये आता ही यादी पूर्ण आलेली आहे. तर वार्षिक कुटुंब उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा 16 लाख लाडक्या बहिणी आहे. ई-के-वाय-सी शासकीय कर्मचारी स्वयं घोषणाद्वारे 4,42,000 या लाडक्या बहिणी आहेत. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या 3,60,000 बहिणी आहेत. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी 2.5 लाख लाभार्थी महिला आहेत. जे 65 वर्षाच्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वय आहे ते 1,80,000. जिल्हा पातळीवरील पडताळणी वगळले 1,70,000. शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेली 8,000 लाडक्या बहिणी आहेत. तर अशा एकूण 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात. आता तुम्हाला सुद्धा कारण कळालं आहे की तुम्ही पात्र आहात का नाही. कारण ही यादी आलेली आहे ज्यांची ई-के-वाय-सी पूर्ण नाही झाली, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे, ज्यांनी स्वयं घोषणाद्वारे ई-के-वाय-सी शासकीय कर्मचारी आहे, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तुम्ही घेत आहेत, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत, 65 वर्षाच्या वयोमर्यादेपेक्षा अधिक आहे, जिल्हा पातळीवर पडताळणी वगळले शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेली आहे. तर हे पूर्णपणे न्यूज लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई यांच्या अंतर्गत अतिशय अधिकृत माहिती असणार आहे. लाडक्या बहिणींनो, राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण पडताळणी ई-के-वाय-सी नंतर या योजनेची लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटीवरून घसरून 1,65,66,166 वर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाखो गरजू महिला होत्या या योजनेतून ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे बाहेर गेलेल्या आहेत. म्हणजेच आपल्याला गरज आहे पण पडताळणी प्रक्रियेतून बाहेर पडला असं कोणी असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कारण लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा 2.5 कोटी लाडक्या बहिणी पात्र होत्या व त्यातून ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी पडताळणीनंतर अधिक संख्या काय झालेली आहे, घट झालेली आहे व आता ही नवीन यादी समोर आली आहे ज्यामध्ये या यादीमध्ये जे पात्र असणार आहेत त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्टचे पैसे जमा होणार आहे. आता अशी सुद्धा माहिती आहे की एकत्रितपणे 3,000 रुपये जमा होतील. कारण रक्षाबंधन देखील आहे, लाडक्या बहिणींची ही मागणी देखील होती. 12 ऑगस्टला जरी जी.आर. आलं तरी सुद्धा हप्त्याचं वितरण अजून झालेलं नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणीची ही पडताळणी प्रक्रिया सुरू असल्यामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना उशीर झालेला आहे. तर 4.5 लाखाहून अधिक अर्जदारांनी लाटला निधी. जे काही सगळेच काय करत होते की फॉर्म भरत होते, त्यामुळे सगळ्यांना 7-8 महिने पैसे जमा झाले. मात्र आता काय झालेलं आहे,
ज्या लाडक्या बहिणीची पडताळणी झाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना अपात्र देखील करण्यात आलं आहे. तुम्ही देखील या यादीमध्ये बसता का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. कारण लाडक्या बहिणीनो, या यादीनुसारच आता जुलै ऑगस्टच्या हप्त्याचं वितरण होणार आहे व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जुलैचे 1500 रुपये व पुढे जाऊन ऑगस्टचे 1500 रुपये देखील जमा होणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा पेजला व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण हप्त्याचं वितरण लवकर होणार आहे व त्या संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिलं जाणार आहे. धन्यवाद.